राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार. गेल्या काही दिवसात विरोधकांनी केलेल्या सगळ्याच आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद. राज्य सरकारचं 23 वर्षात 86% आश्वासनाची पूर्तता केली आहे. हिवाळी अधिवेशनात 2002 ते 2025च्या दरम्यान दिलेल्या 5204 आश्वासनांचा सरकारला विसर. 23 वर्षात सरकारकडून विधिमंडळ सभागृहात 36124 आश्वासनं. पूर्ततेसाठी 90 दिवसांच्या कालमर्यादेचं उल्लंघन होतानाचं चित्र. सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरण. राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना महाबळेश्वर न्यायालयाकडून जामीन मंजूर. जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदेंनी अपहरण झालं नसल्याचा जबाब नोंदवल्यानं कोर्टाकडून पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणात राज्यातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी आणि रोष रुपाली पाटील सुनेत्रा पवारांसमोर मांडणार. राज्यात महिला आयोगावर अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक यापुढे राजकीय दृष्टिकोनातून नको. सत्ताधारी पक्षातील महिला नेत्यांचं राजकीय पुनर्वसन महिला आयोगात नको. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अंजली साळवेंची मागणी. यंत्रणेकडून ते कामं करून घ्यायची क्षमता ही निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे इथे एक अभ्यासक आणि अनुभवी महिलाच लागतं. राजकीय क्षेत्रात एखादं महिला संघटन चालवलं किंवा एखाद्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केलेलं असणं आणि ह्याला आवश्यक असणारे निकष हे बरोबरी त्याची करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातला पुरेपूर अभ्यास असलेली महिलाच या महिला आयोगाच्या पदासाठी असायला पाहिजे. रुपाली चाकणकरांना पक्षातल्या सगळ्या पदांवरून बडतर्फ करा. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडेंसह इतर महिला पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर ओबीसी विभाग अध्यक्ष बबनराव मदनेंची चाकणकरांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मागणी. भोंदू अशोक खरातवरती 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी. वडिलांचा मृत्यू होण्याचीही भीती. खरातचे रंगेल व्हिडिओ. डिसेंबरमध्येच बाहेर. पीडितेनं व्हिडिओ पाठवणाऱ्याविरुद्ध 3 महिन्यांपूर्वीच शिर्डीमध्ये तक्रार केली होती. मात्र 3 महिन्यात खरात विरोधात कारवाई नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावात झाडाझडती. खरात याच ठिकाणाहून काळी जादू आणि पूजाविधीसाठी लागणारं सामान आणत असल्याचा एसआयटीला संशय. गावातील एका व्यक्तीची चौकशी केल्याचीही सूत्रांची माहिती. अंकशास्त्रात पारंगत असल्याचं सांगणारा भोंदू अशोक खरात 10वीला गणितात नापास असल्याचं उघड. गुणपत्रिकेनुसार खरातला केवळ 35.88% गुण. तर खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याचीही माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हा दाखल. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. की एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढे आला, आम्ही 2 पावलं पुढे येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडे अनुभव आहे. मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. मेहतांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली. मेहतांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीनं स्वीकारण्यात आल्याचा याचिकेत आरोप होता. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि बीएमसी अधिकारी सुनील दळवींनी पुरावे सादर केले. भोसले समितीचा अहवाल. त्यामुळे दोघांवर पोलिसांची कारवाई. सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील गोळीबाराचं प्रकरण भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि निकटवर्तीय मामा राजवाडेंसह 5 जणांना जामीन मंजूर. तब्बल 6 महिन्यांनी न्यायालयीन कोठडीतून सुटका. नांदेडमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर जप्त. अनेक बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरत ही कारवाई केली. नांदेड नागपूर महामार्गावरील अतिक्रमण जेसीबीनं जमीनदोस्त करत कारवाई. दाभड गावाजवळ लागोपाठ झालेल्या अपघातात 3घांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त. हर घर नल नल में है जल ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना मेळघाटात पूर्णतः अयशस्वी. युवक काँग्रेसचा आरोप. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत असलेली पाणीपुरवठा योजना ही भ्रष्टाचाराचं उदाहरण असल्याचंही समोर. जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे. यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे. हर घर नल नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे. यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 37 अंशांवर. वाढत्या उन्हामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. खबरदारी म्हणून उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण भागातील 13 रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीतकक्षाची व्यवस्था. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या उत्सवाचं यंदाचं 115वं वर्ष. काकड आरतीनंतर फोटोची सवाद्य मिरवणूक काढून उत्सवाला पारंपरिक पद्धतीनं सुरुवात. मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. रामनवमीनिमित्त शेगावचं संत गजानन महाराजांचं मंदिर आज आणि उद्या 24 तास खुलं राहणार. शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची शेगावात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. एकविरा देवीचं माहेरघर असलेल्या देवघर गावामध्ये काल काळभैरवनाथांचा पालखी सोहळा रंगला. आज एकविरा देवी आणि काळभैरवनाथ या भाऊ बहिणींच्या पारंपरिक भेटीचा सोहळा पार पडणार. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये मरगाई देवीची यात्रा संपन्न. यात्रेमध्ये रामायणातील कथेचा आधार घेऊन रावणाची बहीण त्राटिकेच्या सोंगाची 200 वर्षांपासूनची अनोखी परंपरा. या परिसरात त्राटिकेचं राज्य होतं अशी आख्यायिका. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिरात 15,000 नारळांची आरास. कोणत्याही कलाकारानं नाही तर रामभक्तांनीच ही आरास साकारली आहे. रामनवमी उत्सव संपल्यानंतर प्रसाद स्वरूपात या नारळांचं वाटप केलं जाणार आहे. सांगलीच्या कासेगावमध्ये रामनवमी निमित्त उद्या हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडी स्पर्धेतील गटपास मालक आणि महिला प्रेक्षकांना हेलिकॉप्टरमधून मैदानावरून सैर मिळणार. तर प्रथम येणाऱ्या बैलगाडा मालकाला 5 लाखांचं बक्षीस मिळणार. हे 6 विजेते जे असणार आहेत किंवा 6 चिठ्ठीवाले जे असणार आहेत त्या 6 लोकांना आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. त्याचबरोबर इथं आमच्या मैदानाला खास करून महिलांची खूप लक्षणीय उपस्थिती असते. त्या महिलांना कुठंतरी माता भगिनींना हेलिकॉप्टरमध्ये बसता यावं, तर त्या 6 लकी महिला भाग्यवान विजेत्या ज्या असणार आहेत त्यांना देखील आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चोरखमारा मार्गावर वाघाचं दर्शन. अगदी निवांत वाहनाचा मार्ग रोखून धरत वाघानं थेट रस्त्यावर लोळण घेतली. कार चालकानं चित्रित केलेला वाघाचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात दुर्मिळ लाइंड सपल स्किंक हा सरपटणारा प्रजातीतील प्राणी आढळला. लोणार सरोवरातील वाढती पाणी पातळी, बदलती जैवविविधता, पाण्याचे बदललेले गुणधर्म यामुळे असे प्राणी या परिसरात दिसतायत का अशी शंकाही उपस्थित. 8 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केल्यास आता रिफंड म्हणजेच परतावा मिळणार नाही. रेल्वे तिकिटांच्या काळा बाजाराला आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून नियमात बदल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.